लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये देऊन या बहिणींच्या जोरावर आपण सत्तेत आलो हे महायुतीचे नेते जाहीरपणे मान्य करतात. पण निवडणुकीच्या जाहीरनाम्यात हे पैसे 1500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं असताना यंदा मात्र महिलांना 2100 रुपये मिळणार नाहीत हे फिक्स झाले. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सभागृहात उभाटाच्या अनिल परब यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात 2100 रुपये देऊ असं वक्तव्य केलेलं नाही. राज्य सरकारकडून योजना जाहीर केली जाते, पण जाहीरनामा हा 5 वर्षांसाठी असतो. त्यामुळे या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही असं उत्तर दिलंय. त्यामुळे यंदा बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीत हे स्पष्ट झाले. पण दुसरीकडे 7 मार्च पर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये महिलांना मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. 2100 रुपयाबद्दलच्या सरकारच्या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोलबिळला फॉलो करा.